नमस्कार. चेस एक्सलन्स इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे. इन्स्टिट्यूट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करते, ज्याच्यात सगळे विद्यार्थी एकमेकांशी गेम खेळू शकतात, प्रॅक्टिस करू शकतात. त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये कसं जॉईन करायचंय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्लीज नोट, तुम्हाला प्रॅक्टिस सेशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी टीमचा मेंबर असणं गरजेचं आहे. टीमचा मेंबर कसा व्हायचा याचा एक वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता आणि जॉईन करू शकता. टीमचा मेंबर असल्यानंतर कसं जॉईन करायचं हे मी आता दाखवतो. सर्वप्रथम लिचेसच्या वेबसाईटवर लॉग इन करायचंय. लिचेसच्या वेबसाईटवर आलो, त्याच्यानंतर तुम्ही साइन इन असला पाहिजे, म्हणजेच तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही वेबसाईटवर आत गेलं पाहिजे. इथे उजव्या कोपऱ्यात वरती तुमचं नाव दिसतं, म्हणजे तुम्ही साइन इन झालेले आहात. जर साइन इन नसेल झालेलं तर तुम्हाला तुमची टीम दिसणार नाही, आणि टीम नाही दिसली तर तुम्ही प्रॅक्टिस सेशन मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. साइन इन केल्यानंतर इथे वरती मेन्यू बार दिसतं, त्याच्यात कम्युनिटीचा ऑप्शन आहे, तिकडे कर्सर घेऊन जायचा आहे. तो कर्सर घेऊन गेला की तुम्हाला अजून मेन्यू दिसतील, ड्रॉपडाऊन ऑप्शन मध्ये ऑप्शन दिसतील. जर तुम्ही क्लिक केलं कम्युनिटीवर तर वेगळ्या पेजवर जा, आपल्याला कर्सर फक्त घेऊन जायचं आहे, हॉवर करायचं. जर क्लिक केलं तर वेगळंच पेज दिसतं, इथे आपल्याला प्रॅक्टिस सेशन्स कंडक्ट नाही होत किंवा टुर्नामेंट नाही, हे वेगळं ऑप्शन आहे लिचेसवरचं, इथे आपल्याला जायचं नाही. मी परत एकदा दाखवतो. कम्युनिटीवर हॉवर करायचंय, फक्त कर्सर ठेवायचा. तो कर्सर ठेवला की इथे ड्रॉपडाऊन मध्ये अजून ऑप्शन्स दिसतील, त्याच्यात टीम्सवर क्लिक करायचं. तुम्ही टीम्सवर क्लिक केलं की इथे तुमच्या टीमचं नाव दिसेल, चेस एक्सलन्स इन्स्टिट्यूट. जर तुम्ही मेंबर नसाल तर हे नाव दिसणार नाही, साइन इन केलेलं असेल तरी तुम्हाला त्याच्या आधी मेंबर व्हायला लागेल. टीम्सवर क्लिक करायचं, त्या टीमच्या नावावर क्लिक करायचं की तुम्ही टीमच्या पेजवर या, चेस एक्सलन्स इन्स्टिट्यूटच्या पेजवर या. त्या पेजवर इथे तुम्हाला टुर्नामेंट्स स्क्रोल डाऊन केलं तर अजून पर्याय आहेत. इथे तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीज मधल्या टुर्नामेंट्स दिसतील, तुम्हाला स्पेसिफिक तुमची कॅटेगरी निवडून त्या टुर्नामेंट मध्ये खेळायचं. दोन महत्वाच्या वेगळ्या कॅटेगरीज मध्ये टुर्नामेंट्स कंडक्ट होतात. एक इंडिया, जे की पौर्वात्य देशांसाठी आहे, पूर्वेकडच्या सगळ्या देशांसाठी, ईस्टर्न कंट्रीज वाल्या. इंडिया, सिंगापूर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, एशियन कंट्रीज स्टुडंट सगळे खेळू शकतात. त्यांचा टाइम झोन साधारण मॅच होऊ शकतो एकत्र खेळण्यासाठी. आणि पश्चिमात्य देशांसाठी, सगळ्या वेस्टर्न कंट्रीजसाठी दुसरी कॅटेगरी आहे युएसए. युएसए मध्ये साऊथ आफ्रिका, युके, यूएस, कॅनडा इकडचे सगळे स्टुडंट्स खेळू शकतात. मेक शुअर करा की तुम्ही तुमच्याच कॅटेगरीमध्ये खेळताय. जर चुकून तुम्ही इंडियात असाल आणि युएसए ची टुर्नामेंट जॉईन केली तर तुम्ही त्यावेळेत अर्थातच अवेलेबल नसणार आहात, उपलब्ध नसणार आहात. त्यामुळे ज्याच्याशी तुमचं पेअरिंग लागेल त्याला गेम खेळता येणार नाही. गेम तर चालू होईल पण तुम्ही नसणार आहात, त्यामुळे त्याचा वेळ फुकट जाईल. त्यामुळे तुमच्याच कॅटेगरीमध्ये जॉईन करा. इथे तुम्हाला सगळे पर्याय दिसतील समोर. तारीख कुठली आहे, कॅटेगरी कुठली आहे आणि वेळ कुठली आहे. प्रत्येक वेळी तुमच्या लोकल टाइम दाखवेल इकडे, तुमच्याकडे जी वेळ आहे, ज्यावेळी ती टुर्नामेंट सेट केलेली आहे. आता मी जिथे आहे, मी युके मध्ये आहे, त्यामुळे युके ची वेळ दाखवते की युकेला या वेळेला टुर्नामेंट स्टार्ट होणार आहे. तुमची टुर्नामेंट तुम्हाला सांगितलेल्या वेळेला ऑलरेडी सेट केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्या बाबतीत कुठलंच टेन्शन घ्यायची गरज नाही. कुठलीही टुर्नामेंट खेळायची ते निवडून त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही त्या टुर्नामेंटच्या पेजमध्ये आहात. आता मी 9th मार्च इंडिया कॅटेगरीच्या टुर्नामेंट मध्ये आहे. तुम्ही सगळ्या डिटेल्स बघू शकता. 6 दिवसात टुर्नामेंट चालू होणार आहे. इथे टुर्नामेंटचे अजून डिटेल्स आहेत, टाइम कंट्रोल काय, किती राऊंड्स आहेत, 2 राऊंडच्या मधला वेळ किती आहे. तुम्ही त्याच्यावर आल्यानंतर जॉईन वर क्लिक करायचंय की तुमचं नाव लिस्टमध्ये अपीअर होईल. काही खेळाडूंनी आधीच जॉईन केलेलं असेल तर तिकडे अख्खी यादी दिसेल तुम्हाला. जर तुम्हीच पहिले असाल तर फक्त तुमचं नाव असेल. तसं आता फक्त माझं नाव दिसतंय, अजून कोणी जॉईन केलं नाहीये. जॉईन तुम्ही टुर्नामेंटच्या आधी कधीही करू शकता. 1-2 मिनिटं आधी पण करू शकता, अगदी काही प्रश्न नाही. पहिली राऊंड चालू होता म्हणजेच 1 मिनिट झाल्यानंतर टुर्नामेंटची जी वेळ सेट केली त्याच्यानंतर जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला पहिल्या राऊंडचा गेम नाही खेळता येणार. त्यावेळी तुम्ही होल्डवर असाल कारण टुर्नामेंट ऑलरेडी स्टार्ट झाली. पण तुम्हाला दुसऱ्या राऊंड पासून कोणा कोणतरी अपोनंट मिळेल आणि तुम्हाला त्याच्यात खेळता येईल. दुसऱ्या राऊंड नंतर लिचेस तुम्हाला टुर्नामेंट मध्ये जॉईन करायला अलाव करणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त उशीर पहिल्या राऊंड पर्यंत करू शकता. आधी कधी जॉईन करायचं याला काहीच लिमिट नाहीये. जेव्हा तुम्ही इकडे सगळी यादी बघाल, कुठल्याही टुर्नामेंट मध्ये तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्यावर जस्ट इन केस वरच आधी जॉईन केलं असेल आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला नाही खेळता येणार आहे, तर मेक शुअर करा की इथे विथड्रॉचा ऑप्शन दिसेल. आधी जॉईनचा होता, तो कन्वर्ट होईल विथड्रॉ मध्ये तुम्ही जॉईन केल्यानंतर.
जर तुम्हाला खेळता येणार नसेल तर विथड्रॉ करा. कारण जर तुम्ही विथड्रॉ नाही केलं तर परत तुम्ही अवेलेबल नसणार आहात. कोणाशी तुमचं पेअरिंग लागेल आणि त्या मुलाला गेम खेळता येणार नाही. जर तुम्ही नसणार अवेलेबल आणि जर गेम त्याच्याबरोबर लागला तर त्या मुलाचा वेळ वाया जाईल. त्यामुळे प्रॅक्टिस सेशनचा जे महत्वाचा उद्देश आहे तोच सफल होणार नाही. त्यामुळे जर खेळता येणार नसेल तुम्हाला तुम्ही परत विथड्रॉ करू शकता आणि परत कधीही जॉइन करू शकता लेटेस्ट पहिले राउंड संपायच्या आत. एकदा जॉइन केल्यानंतर तुमचं नाव इथे दिसतंय. त्याच्यानंतर टुर्नामेंटची वेळ जी आहे त्या वेळेला आपोआप तुमच्यासमोर चेसबोर्ड दिसेल. एकदा चेसबोर्ड दिसला की तुम्ही गेम खेळू शकता. तुमचा गेम पूर्ण झाला की लगेच दुसरा गेम चालू होईलच असं नाहीये. स्विस पद्धतीने ही टुर्नामेंट घेतली जाते. त्यामुळे सगळ्यांचे गेम संपल्यानंतर मध्ये 45 सेकंदाचा वेळ असेल कारण इकडे 2 राउंडच्या मध्ये 45 सेकंद सेट केलेले. जो काही वेळ सेट केलेला असेल त्या वेळेनंतर दुसरी राउंड चालू होईल आणि दुसरी राउंड चालू झाली की आपोआप तुम्हाला दुसरा चेसबोर्ड दिसेल आणि तुम्ही गेम खेळू शकता. अख्खी टुर्नामेंट संपली की तुम्हाला पूर्ण त्याचे रिझल्ट दिसेल, तुमचं रँकिंग दिसेल, कोण जिंकलंय, तुम्ही कधी कुठले गेम जिंकला होतात, हात लावतात आणि तुमचं स्टँडिंग सगळ्या गोष्टी दिसतात. त्यामुळे तिकडे तुम्ही थांबू शकता. अजून तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या कोचशी बोलू शकता. प्रॅक्टिस करत राहा. रेग्युलर संडे टुर्नामेंट असतीलच. इन जनरल तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. धन्यवाद.